राघवाचे हेची ध्यान, राघवाचे हेची ध्यान, चरणी लागो माझे मन, माझे मन, चरणी लागो माझे मन, माझे मन, राघवाचे हेची ध्यान, राघवाचे हेची ध्यान, चरणी लागो माझे मन, माझे मन, चरणी लागो माझे मन, माझे मन, रूप ध्यानी धरू रामा लागी हाका मारू, 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 रामा लागी हाका मारू, राघवाचे हेची ध्यान, राघवाचे हेची ध्यान, चरणी लागो माझे मन, माझे मन, चरणी लागो माझे मन, माझे मन, माझे जीवीचे जीवन राम जगत्रय जीवन, 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 राम जगत्रय जीवन, राघवाचे हेची ध्यान, राघवाचे हेची ध्यान, चरणी लागो माझे मन, माझे मन, चरणी लागो माझे मन, माझे मन, रामा पायी पडो मीठी नाम राहो सदा कंठी, 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 नाम राहो सदा कंठी, राघवाचे हेची ध्यान, राघवाचे हेची चरणी लागो माझे मन, माझे मन, चरणी लागो माझे मन, माझे मन, दीन दासाचे भजन अर्पियले तन मन धन, 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 अर्पियले तन मन धन, राघवाचे हेची ध्यान, राघवाचे हेची ध्यान, चरणी लागो माझे मन, माझे मन, चरणी लागो माझे मन, माझे मन, राघवाचे हेची ध्यान,
सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर. हे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या उपकाराचं आणि कार्याचं हे तसं व्यक्तिगत म्हटलं तरीसुद्धा आपण सगळ्या छोट्याशा या संतांच्या ग्रहामध्ये बसलेले असल्यामुळं तसं व्यक्तिगतच स्मरण आहे असं समजायला हरकत नाही. त्यामुळे मला जे त्याच्यातलं जास्त काय त्यांच्याकडे खेचलं जाण्याचं कारण होतं त्याचं खरंच स्मरण करण्याचा आज माझा विचार होता, तो आपल्यासमोर ठेवतोय. कदाचित ते आणि त्याच्याबरोबर त्यांचे काय गोष्टी मला महत्त्वाच्या भावल्या आहेत ते आपल्यासमोर ठेवतोय. त्यात नवीन काही असणारी नाही, स्मरण तरी होईल. महाराजांच्या जन्माला 166 वर्ष झाली. माणसावर निसर्गाचे अनंत उपकार आहेत. मूलतः हा निसर्ग ज्याचे उपकार आहेत त्या भगवंताचे, त्या निसर्गासकट सगळे उपकार आहेत आपल्यावर. ह्याचं जर भान आलं तर संत म्हणजे काय याचं भान येऊ शकेल. तेव्हा ज्या भगवंताचे निसर्गासह आपल्यावर सगळे उपकार आहेत त्या उपकारामधला जर थोर उपकार कोणता असेल तर संत घडवणं, जन्माला आणणं, घडवणं हा या अगणित उपकारातला तुलना होऊ न शकणारा असा उपकार आहे. तो अमूल्य तर आहेच. काय असतं, उपकार म्हणलं म्हणजे त्याच्या परतफेडीची जाणीव पण राहते, कृतज्ञतेचा भाव राहतो, ज्यांनी केले त्याचं स्मरण राहतं. यासाठी आपण उपकाराच्या भाषेमध्ये बोलतो. आता साधारण व्यवहार कसा आहे, विद्यार्थ्याला ज्ञान दिलं जाणार, आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे, ते आपल्याला देणाऱ्या गुरूंचे उपकार फेडायचे असतील तर विद्यार्थ्याला ते ज्ञान देतो. उपकारांच्या पुढे फेडण्याचं गणित आहे किंवा पायरी आहे. अडचणीत समजा एखाद्याची मदत आपल्याला झाली असली तर त्याच्यावर कधी अडचण आली किंवा दुसऱ्या कोणावर तशी एखादी अडचण आली तर त्यावेळेला दुसऱ्याला मदत करणं हे आपण त्याचे उपकार फेडणं समजतो, करतो, करावे. बेघर आहे तर घर मिळालेलं आहे, तो दुसरा कोणी असा त्याच्या अवस्थेत असेल तर त्याला मदत करणं हे त्याचे उपकार फेडण्याचे आपले मार्ग आहेत, व्यवहारातले सगळे. अगदी जन्माने मी आज जर आलो असेल तर गृहस्थाश्रमाचं महत्त्व एवढ्यासाठीच की मी त्यांचे माझ्यावर असलेले उपकार मी पुढे फेडण्याचा प्रयत्न करतो. हा गृहस्थाश्रम भाव करून मी जसा आई वडिलांच्या त्या छत्रछायेखाली जेवलो तसं माझ्या छत्रछायेखाली कोणीतरी जेवतो. यात ते सुद्धा एक प्रकारचे उपकार फेडण्यासाठीच आश्रमाची कल्पना आहे. तेव्हा इतकंच काय, हे सगळे व्यवहारातले सांगितले. या सगळ्यात जिथून ही सुरुवात झाली त्या भगवंताचे उपकार फेडायचे असतील, देवाचे उपकार फेडायचे असतील तर ते सुद्धा एखाद्या वेळेला मंदिर उभं करून किंवा उपासना करून कदाचित फेडता येतील. कदाचितच म्हणतो, कदाचित फेडता येतील. पण एकच उपकार फक्त आपल्याला फेडता येण्यासारखा नाही, तो गुरूचा. तर त्याचे फेडण्याचे मार्ग फक्त दोनच असू शकतात माझ्या छोट्याशा कल्पनेप्रमाणे. एक, उपकारांची सदैव जाणीव. ही एक जाणीव उपकार फेडायला अनेक कृती करायला कारणीभूत ठरते. त्यामुळं जाणीव तेव्हा ते, आणि त्यांनी जसं सांगितलं असेल तसं जगून, जेवढं म्हणून जगून असं मी एकदम म्हणत नाही पण तरी सुद्धा जेवढं म्हणून जगता येईल तेवढं म्हणून जगता येणं, जगण्याचे प्रयत्न करणं असं म्हणून खाली हे उपकार फेडण्याचे म्हणजे जाणीव ठेवणं, जगणं, हे दोन उपकार फेडण्याचे मार्ग दिसतात त्यातल्या त्यात. पण याला सुद्धा पुन्हा आपल्या आहे त्या देहाची मर्यादा आहे. बाकीच्या किती गोष्टींची मर्यादा आहे ती गोष्ट सोडूनच देऊ, पण नुसत्या देहाची तरी मर्यादा आहेच आहे. तर त्याच्या पुढे आपल्याला काय करता येणार नाही. आपल्याला दिंडीला बाबा आता चालता येत नाही, ते आहे फेडायचे आहेत उपकार, आठवण स्मरण, पण शेवटी देहाच्या मर्यादा आल्या की काही गोष्टी थांबल्या, करता नाही येणार. तशा अनंत गोष्टींचे देहाच्या निमित्ताने बंधनं आपल्यावर येतील आणि ते उपकार पुन्हा फेडणार नाही. तेव्हा ते ऋण न फेडण्यासारखं म्हणजे उपकार हे न फुटण्यासारखे आहेत. देहाची मर्यादा येऊन पुन्हा ही जाणीव आणि हे कृती या दोन्ही गोष्टी कदाचित थांबण्याची शक्यता आहे. फक्त एकच आहे, त्यातली जी जाणीव आहे ती जिवंत ठेवण्यासाठी ही जयंती आहे.
आपण जी आत्ता जयंतीचा विचार करतो त्यातली जाणीव जिवंत ठेवावी. ती नेहमी तिच्यावर, जसं पूर्वीच्या काळामध्ये त्या कोळशावर हे धरायचं, वरती राख धरायची आणि दिसत नाही जावायचं, तर तशा जाणीवीचं होतं सगळं. आपल्याला ज्यावेळेला प्रसंग येतो त्यावेळेला गुरु आठवतो, प्रसंग येतो तेव्हा देव आठवतो, प्रसंग टळला किंवा त्याने टाळला की राख जमायला सुरुवात होते, परत निखारा दिसत नाहीच होतं. म्हणून जाणीव ठेवण्यासाठी 4 सर्वांना लागू असलेले, म्हणजे सर्वांना जो ज्या मार्गाने जात असेल त्या मार्गाने त्यांना लागू असलेले 4 वर्षातले पुण्यदिवस आहेत. जसं 4 वाऱ्या असतात आपल्याकडे, आषाढी कार्तिकी जसं करतात तशा पद्धतीने 4 वाऱ्या वर्षात सांगितले, तर तशा पद्धतीचे हे 4 पुण्यदिवस आहेत. जयंती, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा आणि जर अनुग्रह घेतला असेल त्याचा अनुग्रहिताचा दिवस. हे त्याचे 4 उपकार फेडण्याचे, जाणीव ठेवण्याचे, निदान त्याची जाणीवेचं स्मरण करण्याचे हे दिवस आहेत. त्यातला आजचा दिवस आहे. म्हणून महाराजांच्या उपकारांचं मी हे एवढं मनापासून स्मरण आपल्यासमोर हे करतो आहे. महाराजांनी स्वतः समर्थांच्याबद्दल सांगितले, तिथे आपली सुरुवात होती. इथे ते इथलं स्थानदेवते आहे, त्यांच्या कक्षेत राहतो. महाराज एकदा म्हणाले होते, तुम्ही समर्थांच्या कक्षेत राहता ना, असं विचारलं होते का, तेव्हा तसे कक्षेत राहतो. तर त्यांच्याबद्दल महाराजांनी जे प्रवचनात म्हटलेले ते आपल्या डोळ्यासमोर असेल की सुगंधी लोक फुलातून अत्तर काढतात, आधी हा व्यवसाय आहे. तेव्हा ज्या ज्या सुगंधाचं फूल असेल तसं त्याप्रमाणे सुगंधाचं अत्तर त्यातून निर्माण होतं. पण समर्थ एवढे महापुरुष झाले की त्यांनी मातीतून अत्तर काढले. तेव्हा हे वैशिष्ट्य आहे, हे सोपं नाही, हे संतांचे उपकार असं सांगण्याचा त्यांनी समर्थांच्याबद्दलचा प्रयत्न केला होता. त्याची मला या सुरुवातीला आठवण होते. महाराजांनी काय केलंय तर याच स्वरूपाचं काम आपल्या आयुष्यात केलेलं आहे. आपल्याला वाटत असेल तर तसा आढावा किंवा मागे वळून बघायला हरकत नाही की प्रपंचाच्या या जड स्वरूपाच्या जीवनामध्ये आपल्या, त्यातही दुःखमय, त्यातही असमाधानी, त्यातही अपूर्ण अशा या मातीतून भगवंताच्या जाणीवेचं अत्तर महाराजांनी काढून दाखवलं. नाहीतरी आमच्या जीवन अशी किती जीवन आहेत ज्यांच्यामध्ये भगवंताची जाणीवच नाही. ते पुढं बाकीचं सोडून देऊ, काय करते भीती, पण ज्याची जाणीवच नाही अशी जीवनं जेव्हा पाहताल तेव्हा लक्षात येईल, पाहिली जातील तेव्हा लक्षात येईल की अशा तऱ्हेच्या ठिकाणातून, ह्या मातीतून हे अत्तर महाराजांनी सुद्धा काढलेले आहे. आणि ते असं काढलेलं आहे की या अपूर्ण प्रपंचाच्या मातीतून अत्तर काढून दाखवलं, भगवंताच्या अस्तित्वाचं किंवा त्याच्या जाणीवेचं अत्तर काढलं. आणि त्याचा सुगंध आज लाखो लोकांच्या जीवनामध्ये दरवळतोय. आपल्याला आश्चर्य वाटतं, आपण चिंतामणीसारख्या ठिकाणी गेलो, कुठे किती फार प्लेस, इतकी लांब आहे, टोकाला वाटतं जाताना, गेल्यानंतर थोडं प्रवास करताना सुद्धा वाटतं. पण तिथे ती इतक्या तल्लीनतेनं महाराजांचं स्मरण करत बसले असतात, रामनामाचं स्मरण करत बसलेले असतात. त्यांना भाग्य वाटतं, अरे हे साताऱ्याजवळून आले, पाया पडतील अक्षरशः, अशी परिस्थिती आहे. आणि पडतात खरोखर. त्यांना असं वाटतं म्हणजे गुरुवरच्या वारा म्हणतात ना, तो आला तरी त्यात प्रेम आहे. माहेरचा वारा पूर्वी होतो, माहेरचा वारा सुद्धा प्रेम देतो असं म्हणतात. तसं गुरुघरचा वारा सुद्धा त्यांना पावित्र्य देतो, अशी त्यांची भावना आहे. आपल्याला सुद्धा इथं राहून एवढी भावना असेल का नाही कुणात ठाऊक, किंवा जवळ राहणाऱ्यांना असेल का नाही कुणात ठाऊक, असं तिथं गेल्यावर वाटतं. तेव्हा तो लाखो जीवनात जो सुगंध म्हटलं मी, त्याचं कारण मला खरा प्रत्यय जेव्हा आला तो चिंतामणीला आला त्यातल्या त्यात. तर असा सुगंध दरवळतो. आणि दुसरं जे संतांच्या आरतीत ज्या अर्थाने म्हटलं आहे ते महाराजांच्याकडे मला बघितल्यावर लक्षात आलेलं आहे, किंवा आजपर्यंत बघत जातो तेव्हा लक्षात येतं की ही जी माती बोललो तेव्हा मातीतलं सोनं महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. आपलं प्रपंच असणं असायचे काय, 2 माणसं 4 माणसं, मुलं बाळ्यात काय त्यांचे प्रसंग, काय एखादं घर अमकं तुमका आहे, त्यावेळेला होणाऱ्या गोष्टी, सुखसोयी, 4 वस्त्र, कायच आपलं काय प्रपंच असायचं असं नसून. पण आणि त्याचं काय होतं हे पण माहिती आहे आपल्याला, की काय समाधान असतं आणि काय नाही हे ज्याचं त्याला माहिती असतं खरं सांगायचं तर. पण प्रसंग साजरे करायचे असतात सगळे, एवढंच त्यातला हात, बाकी काय नाही. रोजचा दिवस आला दिवस साजरा करायचा आणि पुढे जायचं. असं असताना सुद्धा या माती सुद्धा या ठिकाणी सोनं काय आहे, त्यात सुद्धा समाधानाची झुळूक कशी येते. आपल्याकडे एखाद्या वेळी दारा खिडक्या उघड्या असल्या आणि म्हणजे उन्हाळ्यात वगैरे आपल्याला जाणवत असेल, झुळूक आली म्हणजे एकदम वास शांत प्रसन्न वाटतं. तसं त्यांनी जो भगवंताचा किंवा रामाचा किंवा स्मरणाचा, अनुसंधानाचा जो विचार केला त्यांनी आहे ह्या जीवनामध्ये एकदम झुळूक आल्यासारखं वाटतं.
ही समाधानाची झुळूक आहे. आम्ही त्या वाऱ्यावर बसलो नाही याची मला कल्पना आहे, पण ती समाधानाची झुळूक दाखवून दिली त्यांनी. आणि ज्याची इच्छा आहे त्याच्या जीवनात आजही ती झुळूक येईल. दारखिडक्या उघड्या टाकणं आपलं काम आहे, कृष्णमूर्ती म्हणायचे. ते आपलं काम आहे. आपण दारखिडक्या बंद करून बसू नये. ती जर असेल तर ती चूक आपली आहे. आपण दारखिडक्या उघड्या टाकाव्या, झुळकेला आमंत्रण वेगळं द्यावं लागत नाही. तिला यायचं त्यावेळेला ती येते. आपलं दारखिडक्या उघडणं हेच आपलं काम. तर हेच तिचं आमंत्रण. हे 1-2 गोष्टी झाल्या की त्यांनी जे समर्थांच्याबद्दल म्हटलं तसं त्यांच्याबद्दल काय वैयक्तिक अगदी मी विचार करतो त्यावेळेला मला स्वतःला असं वाटतं, जे महाराजांच्याकडे गेले त्यांना स्वतः तसं वाटलं असेल की आणखीनही काही वाटलं असेल, पण एक 2-3 उपकार अविस्मरणीय आहेत महाराजांचे असं मला स्वतःला वाटतं. ते आपल्यासमोर ठेवतो. ते असंख्य लोकांच्यावर तसेच असतील. मला त्याबद्दल काय म्हणायचं, अगणित लोक असतील, पण काय अविस्मरणीयता मला दिसली त्या उपकारांच्या मध्ये. उपकार तर जगभर चालू आहेत, एकमेकांच्यावर एकमेक करतायत, पण त्याचा सर्वात पहिला उपकार महाराजांचा मला जाणवला तो असा की आम्ही जसे आहोत तसं त्यांनी आम्हाला स्वीकारलेलं आहे. यापेक्षा उपकाराची परिसीमा असू शकत नाही. महाराज उदाहरण द्यायचे आपल्याला आठवत असेल, पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला जास्त 16 वेळेचं प्रस्थ होतं, एक काही त्याची कारणं असतील. आज स्वच्छतेचं असेल, काय असेल ते असेल. त्या जेव्हा 16 वेळेचं प्रस्थ आहे किंवा जिथे अजूनही असेल तर तिथे ते स्वयंपाकघरात जर 16 स्वयंपाक चालला असेल आणि जर ताना मूल जरी रडत असलं, रांगणारं मूल जरी रडत असलं तरी त्याला ओढून मागं खेचतात, आई जवळ घेत नाही. आणि त्याच्यात ते अंगात जपलं बिबलं काय असेल ते लंगोटी सुद्धा असेल तरी काढून घेतल्याशिवाय आई सुद्धा त्याला जवळ घेत नाही. ही साध्या ह्याची प्रपंचातली परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला जवळ घेणार आहे. तुम्ही बदलून आलात तर जवळ घेईन, आणि जसं मला हवं आहे तसं आलात तर घेईन, अशी प्रपंचाची भाषा आहे. महाराजांनी आम्हाला आहे तसे स्वीकारलेले आहे. आम्ही रागीट असू, रबी असू, क्रोधी असू, मत्सरी असू, काय वाटलेले असू, त्यांच्याकडे गेलं की त्यांनी स्वीकारलेलं आहे. तेव्हा हा स्वीकार आपल्या लक्षात आला असेल. आणि किती प्रकारे हा मला त्याचं महत्त्व जाणवतं. समजा नोकरी करायची माणसं आहे, नोकरीला ते म्हणतात तुम्ही आला गेला आणि त्याला नोकरीला घेऊन टाकला असं काय आहे का. तोंड विशिष्ट गुणवत्ता पाहिजे. तुम्ही अमक्यात या, तुम्ही परीक्षा घेतो, तुम्ही मेरिट मिळा, तेव्हा अमुक करा तमुक करा. किती गोष्टी प्रत्येक गोष्टीला लागू आहेत. काहीही करायचं झालं तर त्याचा स्वीकार नोकरी काय मालक आहे तर तो नोकराचा स्वीकार करेल की त्याच्या जागी विशिष्ट गुणवत्ता असल्याशिवाय त्याला स्वीकारेल. नसेल तर म्हणेल तू गुणवत्ता मिळवून ये मग तुझा मी विचार करेन. हे नोकरीत सुद्धा मनुष्य आला तर लगेच त्याला स्वीकारायला नोकराला मालक तयार होणार नाही. कुठले व्यवसाय असेल तर व्यवसायात त्याच्या ठिकाणी कामाला ठेवायचं असलं तर तयार होणार नाही. पण महाराज आहे तसा स्वीकारायला तयार होतात. असं प्रत्येक ठिकाणी लावून पाहिलं की लक्षात येतं की याचं काय आहे. आज राज्य येतात वाट्याला, सत्ता येतात. पूर्वीच्या काळी राजपुत्र असायचे, राजाच्या पोटी जन्माला यावं लागायचं तेव्हा राजपुत्र आहे, तसं होतं. तसं आजच्या काळी असंख्य लोकांचा किती प्रकाराने अनुनय करावा लागतो तेव्हा ते पद हातात पडतं. म्हणजे कशाचंही झालं तर पात्रतेचा आणि त्याच्या गुणवत्तेचा आणि त्याच्या अपेक्षेचा प्रश्न आहे. इथे आहे तसा स्वीकार करण्याचा प्रश्न. याचं महात्म्य काय आहे हे आपण व्यवहाराशी आपल्या अवश्य ताडून पाहावं. मग काय विकार, काय पाप, काय विस्मरण, काय बढत मूर्खपणा, काय विद्वत्ता, काय काय आमच्याकडे गोळा कचरा केला असेल काही सांगता येत नाही. त्या सगळ्या सकट आम्ही गेलो तरी या म्हणाले. हा महाराजांचा पहिल्यात सर्वात मोठा उपकार मला जाणवता. तो आहे तसं आम्हाला स्वीकारलेलं आहे. काय बदलते नंतर बघू, पण आहे त्याला घेतलेलं आहे. दुसरं, माझा प्रपंच मला सोडायला सांगितलं नाही. हे माझ्यावरचे मोठे उपकार आहेत. प्रपंच म्हणजे मी याला असं म्हणत नाही, संन्यासी प्रपंचिक या अर्थाने म्हणत नाही. ज्या अर्थाने महाराज प्रपंच म्हणतात त्या अर्थाने म्हणा. तर माझा तो जो प्रपंच जसा चालू आहे त्याचा परमार्थ कसा होईल हे शिकवलं आहे. त्याच प्रपंचाचा परमार्थ कसा होईल हे शिकवलं, हा त्यांचा मोठा दुसरा उपकार आहे. आहेतच प्रपंच, पण त्याचा परमार्थ कसा होईल ते सोडा म्हणले नाही. काय त्याच्यात किती गोष्टी, आसक्ती, घरदार, मुलबाळ, अमुक तमुक सगळं, यातलं अमुक करा तमुक करा असं नाही. याचं मी बदलून दाखवतो तुम्हाला काय ते. याच प्रपंचाचं स्वरूप परमार्थात बदलून दाखवतो आणि तुम्हाला मी समाधान हातात देतो. असं म्हणणारं गुण भेटणं कठीण, या अर्थाने ते आहे. साध्या एखाद्या माणसाला आजार झाला, रोग जर्जर आहे, तर त्याचं ते सारं म्हणजे कशाने तरी होतो. एखादा समजा व्यसनाने रोग जर्जर मनुष्य झाला, व्यसन आहे, रोग लागला आहे, जर्जर आहे, तर ते सुटल्याशिवाय आणि तो रोग दूर झाल्याशिवाय त्याला सुख होत नाही.
आपण महाराजांकडे नुसते गेलो तरी त्याचं काय बदलाबदली करायची ते करायला सुरुवात करतात आणि सुखाची झुळूक यायला लागते. हा अनुभव महाराजांकडे जाऊनच घ्यावा, एवढंच आहे, दुसरं काय नाही. आम्ही बदललो नाही, निरोगी झालो नाही, व्यसनं सुटली नाहीत. व्यसन म्हणजे मी असं काही आपण गडबडून जायचं कारण नाही. व्यसन, प्रपंच एक व्यसनच आहे. तेव्हा ते सुद्धा न सोडता महाराजांनी स्वीकारले आपल्याला, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि व्यसनाचे सगळे गुण प्रपंचाच्या स्वभावामध्ये आहेत. आपण वाटलं तर ताडून बघा. महाराजांनी त्या गांजे कसाला कसं सांभाळवतात त्याचा प्रकार आहे. गांजेकच माणसाला सुद्धा सांभाळायचं आणि तुला मी गांजा वेळेवर देईन म्हणायचं म्हणजे काय हे अजब काम असेल. आणि हे करू जाणे बाबा संत मंडळी, ह्याशिवाय शक्य नाही. आणि चुकली वेळ तर येऊन दारात उभारायचं, निरोप द्यायचे, तर तुम्ही मला कबूल करत नाही, हे काय असेल माणसं सुद्धा. पण नाहीतरी हे प्रपंचाचं असंच करतो आपण, जाऊन होईल म्हणला होता झालं नाही, असं होतंच आपलं. मग त्यांनी तेच केलं की गांधीकच होता, आम्ही प्रपंचाचं मागतो. फरक काय फार मोठा फरक आहे, समजायचं कारण नाही. हवं होतं ते मिळालं नाही, त्यांनी कबूल केलं की गांधा देईन. त्यांनी नाही दिलं. एक दिवशी गडबडीमध्ये उशीर झाला, आपल्याला माहितीच आहे. तर तो पोचला नाही, तेव्हा त्यांनी 2 निरोप पाठवले. महाराज येतो म्हणाले, हो आलो देतो असं म्हणतायत, पण त्याला रावलं नाही. शेवटी तो आला, म्हणाला तुम्ही दिल्या नाही वेळ, तुम्ही मला कबूल केलेले. होय म्हणाले, चुकलंय म्हणजे असं म्हणायला तयार आहे. तेव्हा अशी आपली सुद्धा प्रापंचिक माणसांची अवस्था आहे. त्यात त्यांनी तो बदलायचा कसा ह्याच्या 2-3 विद्या दिल्या, त्या महत्वाच्या. माझा प्रपंच आहे तसंच ठेवला. भले प्रपंचाचं व्यसन मला असेल, अगदी मला एखाद्याला महाराज म्हणायचे तसं मीठ जास्त लागतं स्वयंपाकात, म्हणजे अगदी साधं असे सांगणं. एखाद्याला जास्त मिठाची सवय असते, त्याला त्याच्याशिवाय ते बरोबर वाटतच नाही स्वयंपाक. तर जसं ते बाकीच्यांना खारट लागतं, तसं ते थोडं प्रपंचाचं प्रत्येकाचं प्रमाण वेगवेगळं असतं असं म्हणायचं. ते एखाद्याला प्रपंच जास्तच लागतो, एखाद्याला कमी लागतो. काय म्हणू नये, सवयीचा भाग आहे असं म्हणावून सोडून द्यावा, त्याच्यावरनं काही म्हणू नये. पण या जे काही प्रपंचाचं मला प्रमाण लागत असेल त्याचं काय बदलावं हे त्यांनी सांगितलं. त्याच्यात काय बदल केला तर होईल. तर ते म्हणाले, वस्तू काही टाकू नका तुमच्याकडे जेवढं म्हणून गोळा केलेत, काय जे आतापर्यंत कष्ट केलेत, आणि कुठं जाऊन आणतो मनुष्य, बँगलोर जाऊन, म्हैसूरला जाऊन, आमकं जाऊन तिमकं जाऊन गोळा करून एक आणले सगळं, ते सगळं ठेवा, काय टाकू नका, राहू दे ते. फक्त आता अशीच आसक्ती थोडी भगवंताकडे ठेवा. म्हणजे आता तो सुद्धा जाऊन बँगलोरला वाटलं तर घेऊन या, मैसूरला घेऊन या, कुठे कन्याकुमारी जाऊन घेऊन या, काय तुम्हाला घेऊन घ्यायचं असंच भगवंत. आसक्तीच आहे ना शेवटी, सोडवत नाही आहे ना ती वस्तू. मग सोडवत नाही मला पटतं. आता फक्त ती इकडे वळवली तर कदाचित तुमचा यातच परमार्थ होईल, ते वस्तू राहतील. दुसरा जो एखादा मनुष्य आला तर संन्यासी कडक असला तर म्हणत हे सगळं टाकून द्या, त्याच्याशिवाय तुम्हाला मुक्तता शक्य नाही. तसले महानमंडळी राहू देत, तुमचे काय मिळवले नाही, एवढ्या कष्टाने आणले नाही, ते करोकरी बिकरी नसतं, त्याला मुलं आणतो खूप कुठून तरी, आणि अगदी जपून कोणाला दाखवायचे म्हणजे सुद्धा अगदूक होतं. तर तसलं काय हे आहे ना, असू दे, ठेवा तुमचं काय असेल ते. तर तीच फक्त तिकडे. आता ह्या ज्या वस्तू गोळा केल्या त्याच्यातली आसक्ती, जशी भगवंताकडे ती आसक्ती वळवा, तशी ह्याच्यात जी आसक्ती आहे ती तिकडे वळवली की थोडी इकडची आपोआपच कमी होते. जाऊ दे फक्त ताणू परत असं वाटतं. झालं, एक पायरी गेला माणूस आहे त्या प्रपंचामध्ये, एक पायरी पुढे चढला. अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला कधी 10 पायऱ्या आणल्या आहे ह्याची कल्पना सुद्धा येणार नाही. हे त्यांचं. आता दुसरी गोष्ट, जे बाजूला पसरलेलं आहे, त्यांनी काही गोष्टी अत्यंत स्पष्ट सांगितल्यात, त्याची यादी आहेच पुढे. पण हे जे काही माझं आहे ते तुझं तसंच असं म्हणाल. फक्त एवढं जे काही कर्तृत्व केलेलं आहे आपल्या परीनं, त्याला आपण कर्तृत्व म्हणतो. ज्याने 1000 प्रपंच बघितले त्याला कल्पना असते ह्या कर्तृत्वाला अर्थ किती आहे ते. पण नसेल फिरलेला, जग फिरलेला माणूस नाही, किंवा जाणीवपूर्वक सगळीकडे न बघणारा माणूस आहे अशी कल्पना करा, तर त्याला त्याचं काही कौतुक नसतं. पण नाही, समजा त्यांनी नाही बघितलं, जाणीवपूर्वक नाही बघितलेलं, आणि त्याला वाटतं की काही खूपच मी काहीतरी करून ठेवलेलं आहे आणि असं जगामध्ये काही झालं नाही वगैरे. महाराज म्हणायचं ना, प्रसिद्धी होऊ देणं मूर्खपणा वगैरे, तेव्हा आपण वाचलं असेल, ते तितकं स्पष्ट सांगितलेलं आहे. जगाचा पोट काळाचा एवढा मोठा आहे म्हणले की त्याच्यावर कुठल्या कर्तृत्वाची प्रसिद्धी करावी अशी परिस्थितीच नाही. पण तरी सुद्धा ते म्हणाले की हे सगळं असू दे, फक्त जमलं तर एवढं लक्षात ठेवा, हे रामाच्या कृपेचं वैभव आहे. जे तुम्हाला वाटतं ते, तुम्हाला जे वाटतं वैभव आहे, वैभव आहे, बरोबर. मुलं बाळं घरदार, अमकं तुमकं, गाडी दारात अमकं, सगळं जे काय तुमचं आहे, बंगला वगैरे सगळं ते छान आहे, सगळं ते तसंच होते. असं कोण सोडणार? ते सोडून नये म्हणतील, ते सोडून नये म्हणत, ते तसंच ठेवा. फक्त हे जे सगळं आहे हे त्याच्या कृपेचं वैभव आहे असं फक्त म्हणत जा. म्हणजे कसं ते आहे त्या ठिकाणी आपल्याला बदलायला लावलेलं आहे, आणि अगदी हलकेपणे, सहजपणे. तेव्हा हे रामाचं वैभव आहे, त्याच्या कृपेचं वैभव आहे. तर आणि त्याच्याबरोबर बोट ठेवताना हे पण दाखवून दिलेलं आहे ही त्याच्या कृपेचं आहे, म्हणजे त्याचं जे फळ आलेलं आहे ते माझ्या कर्तृत्वाचं फळ आहे, आणि ते मी टाकून दिल्यासारखं आहे. आपण तत्वाने पुढे विचार करून बघा ते कुठेपर्यंत केले ते.
तर अशा तऱ्हेनं स्वतःच्या कर्तृत्वाचं फळ टाकणं हा दुबळेपणा नाही, किंवा अपेक्षा न बाळगणं हा दुबळेपणा नाही. याला फार मोठ्या शक्ती लागते आणि खरोखरच आहे, मनाची शक्ती लागते. जर एखादी गोष्ट आपण केली आहे आणि तिचं फळ सोडून द्यायचं आहे, आपण कल्पना करून बघा नुसती मनाशी, की मी हे केलं, काय केलं असेल ते मी केलं असं वाटतं आणि पुढे ते केलं असं म्हणावं असं वाटतं, परत ते त्याचं रेकॉर्ड राहावं असं वाटतं. तर ते जे सगळं आहे ते सोडून द्यायचं म्हणजे ते म्हणायचे हे शक्तिमंताचं काम आहे, बलवानाचं काम आहे. फळाचा त्याग करणं किंवा ते रामाचं आहे, कर्तृत्वाचं आहे असं म्हणणं हे बलवानाचं काम आहे. असं करत करत त्यांनी हे आपल्याला बदललेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांनी याच प्रपंचामध्ये सांगितलेले दोन शब्द आहेत फक्त, ते मी लक्षात ठेवले, आपल्याला उपयोगी पडतं बघा. की प्रपंच प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं करतो, हे मला मान्य आहे. पद्धत असते प्रत्येकाची प्रपंचाची. त्या पद्धतीमध्ये त्यांनी 2 शब्द वापरलेत. तर त्यात हौसेनं करणं आणि लीलेनं करणं असे 2 शब्द येऊन गेलेत. आपण लक्षात ठेवले तर त्याचा मला तरी उपयोग होतो की प्रपंच हौसेनं पण करता येतो आणि लीलेनं करता येतो. लीला एखादी गोष्ट करा, लीला म्हणून केली असं आहे, आणि हौसेनं केली. हौसेनं करण्यामध्ये आजच्या प्रपंचाचा त्रास येतो, हौसेनं करण्यामध्ये, कारण त्यात अडकायला होतं, त्यात कर्तृत्व येतं. प्रपंचाचा मद सुद्धा, महाराज म्हणायचे प्रपंचाचा मद असतो. जितका प्रपंच अधिक यशस्वी चांगला तितका मद जास्त पारावर घेत जातो. त्यामुळं दुसऱ्यांची किंमत वाटत नाही, विचार करावा असं वाटत नाही, देव दिसत नाही, काही दिसत नाही, डोळ्यासमोर आलं तरी दिसणार नाही, अशी अवस्था आहे. त्याचं कारण प्रपंचाचं मत जास्त. प्रपंच यशस्वी जेवढा जास्त, ज्याचा थोडासा अयशस्वी आहे तो थोडा जरा तरी खाली असेल पाऱ्याने, आणखीन अयशस्वीला आणखीन खाली असेल. अयशस्वी व्हावं लागत नाही, यासाठी दृष्टी यावी लागते फक्त एवढीच, की हे कर्तृत्व आधीच सांगितलं ते रामाचं आहे. तर तशी असेल तर हे प्रश्न येत नाही. पण हौसेनं करता करता, हौसेचे जसं ते व्यसनाचं आहे तसं हौसेचं आहे, तर हौसेला मर्यादा पण राहणार नाही. किती करावा, केव्हा करावा आणि काय करावा, हे 80 वर्ष झाली तरी कदाचित प्रपंच संपणार नाही अशा पद्धतीने हौसेनं केला तर. त्यामुळं ते जे प्रपंचाचं करणं आहे ते हौसेचं असलं तर या पद्धतीनं अडकवेल. आणि त्याला त्यांनी एक शब्द वापरला आहे, आपल्या लक्षात असू दे, की शब्द सांगण्यापूर्वी आपल्याला यांची आठवण झाली म्हणून मागे मी एकदा रेफरन्स दिला असेल, की रवींद्रनाथांची कविता आहे. त्याला असं वाटते की स्वामित्व गाजवा जगावर आपण. तेव्हा स्वामित्व गाजवायच्या कल्पना आज आपण त्या ह्याच्यात तुरुंगात माणसाला टाकतात, त्याच्यावर स्वामित्व आहे, तुरुंगाधिकाऱ्याचं स्वामित्व आहे. आणि जर अधिक राहावं असं वाटत असेल, तो तिथे सुद्धा फिरतोय असं वाटत असेल, तर बेडी घालतात. बेडी घातली म्हणजे पूर्ण स्वामित्व आला, तुम्ही न्याल तिकडं तो जाईल. तर त्याला असं वाटे, त्यात त्यांची गीतांजली आहे की मी जगाला अडकवीन. म्हणून त्यांनी एक मोठी साखळी बनवायला सुरुवात केली. आणि अशी ती साखळी बनवत बनवत सगळ्यात शेवटची कडी जेव्हा त्यात अडकली, देन आय रिअलाइज्ड की ह्यांनी मीच बांधला गेलेलो आहे, जग मोकळंच आहे. अशी एक रवींद्रनाथांची कविता आहे. गीतांजलीमध्ये आपल्याला ते पाहावी अशी आहे, ती आध्यात्मिक आहे. तिचं म्हणणं असं आहे की शेवटी तो कडी ज्या वेळेला पूर्ण झाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं जग बाहेरच राहिलेले आहे, मी जे जगाला अडकवायला गेलो तर मीच अडकून बसलोय. याला स्वकृत व्याप असं महाराज म्हणाले. स्वतः केलेला व्याप, स्वतःच्या केलेल्या व्यापात अडकून राहणं हे हौसेनं प्रपंच करण्याचं लक्षण आहे. सोडता येत नाही म्हणतो, कोण म्हणतोय सोडता येत नाही? त्याला सोडता येतो. म्हणजे आमच्याकडे एक अशा सिनियर सासूबाई आल्या होत्या, वेगवेगळ्या थरातली माणसं, तर त्यातले एक, तर त्या आल्या होत्या. त्या म्हणाल्या त्या सुनेला जमेल का नाही असं मला सारखं वाटत राहतं आणि त्यामुळे लक्ष लागत नाही, त्यामुळे मला ते बघावं लागतं, सगळ्या गोष्टीत लक्ष घालावं लागतं. मग देवाला सवय नामाला सवय राहत नाही, चित्त स्थिर राहत नाही, ते मनासारखं नीट करत नाहीत, सगळं असं होतं तसं होतं. तेव्हा ते तिला जमणार नाही असं मला वाटतं. म्हटलं तुम्ही म्हणजे आता ऐकायलाच आलात, ऐकणारच असला तर मी तुम्हाला एक विचारू का? म्हणाल्या विचारा. म्हटलं तिला जमणार नाही असं तुम्हाला वाटतं? असं तिला वाटतं का? म्हटले मी हा विचार केलेला नाही अजून. म्हटलं एकदा तिला विचारून बघा की तिला हे जमणार नाही असं तिला वाटते का? तिला जर वाटत असेल तर तुमच्या मदतीची गरज आहे, तिला जर वाटत असेल तर तिला मदतीची गरज नाही. म्हटलं पण नुकसान होईल ना, समजा तिने असं काय केलं आणि मला तुमची गरज नाही म्हणली आणि करायला गेली काहीतरी उद्योग करून ठेवला, नुकसान झालं म्हणून तुमच्या प्रपंचाचं नफा नुकसान तुम्ही नाही सोचलं म्हटलं तुमच्या काळात, तसं तिच्या प्रपंचाचं नफा नुकसान ती सोचेल. एवढा का मोठा अडचण काय आहे? तर ती सोचेल ना तिच्या प्रपंचाचं नफा नुकसान, ती सोचू ना तिला. पण ते तिला वाटतंय का, इथे त्याचं मूळ आहे. तर तसं हे स्वकृत व्यापात हा स्वतःच केलेला व्याप आहे. तर आता ते झालेलं ना, आता ते त्यांचं प्रपंच आहे ना, तर त्यांना करू द्यात. पण हे लक्ष घालावं असं वाटतं, ते सुनेच्याच नव्हे मुलींच्या प्रपंचात सुद्धा लक्ष घालावं असं वाटतं. अशा सासूबाई सुद्धा मी पाहिलेले आहेत, अगदी आपल्या
उदाहरण म्हणून प्रत्यक्ष पाहायला सुद्धा पाठवत वाढले तो कुठेतरी. तर अशी माणसं आहेत की मुलींच्या प्रपंचासुद्धा तेवढंच लक्ष आहे. म्हणजे जर सून असती तर बरं म्हणलं असतं, कारण का निदान घरातली तरी आहे म्हणून लक्ष घातलं म्हणलं. तिथे लक्ष घातलेलं आहे की ते व्यवस्थित सांभाळतात ना, तुला ठेवले नाही व्यवस्थित, अमुक होतं ना तमुक होतं ना. ते सुनेचं घरात जे होतं ते फक्त तिकडनं फोनवर होतं, एवढाच फरक पडतो, बाकी काही नाही. चौकशी करतात म्हणजे तू जाऊन येत राहतं सारखी तिकडे. म्हणजे मुद्दा काय, शेवटी त्याच्यात लक्ष घ्या. स्वकृत व्याप आहे आणि काय करणार त्याच्याशिवाय हे ते व्यवस्थित व्हायचं नाही असं वाटत राहतं. त्यामुळं नामाला महाराजांना कोणाला देवाला कशाला सवड राहत नाही. म्हणजे ह्या व्यापात कोणी कोणाला अडकवलं, स्वकृत व्यापात मी अडकलो, स्वतः केलेल्या व्यापामध्ये मीच अडकलेलो आहे. तेव्हा त्या कडीनं शेवटी मलाच अडकवलेलं आहे. साखळदंड, त्यात साखळदंडाचं उदाहरण आहे. तर त्यात साखळदंडाने म्हणले शेवटी स्वतःला बांधला गेलो असं हौसेचं होतं. तर महाराज म्हणले लिलेनं करावं, लिलेल्या करावं. भगवंतानी एवढी सृष्टी लिलेया केलेली आहे, त्यात तो कुठेही अडकलेला नाही म्हणूनच दिसत नाही. ते एवढा जर देव कर्तृत्ववान आहे आणि तो जर ह्या जगाचा करता आहे तर जाता येता दिसायला पाहिजे खरं म्हणजे. पण फार शोधावा लागतो तरी सुद्धा दिसत नाही. तेव्हा तो इतकं करून ते त्यात दिसत नाही याचं कारण तो लिलेनी करतो म्हणून तो बाजूला असतो. लिलया केला की तटस्थ राहता येतं. कार्य असलं तर आपल्या सुद्धा घरामध्ये सुद्धा त्या माणसाची छाप जाणवेल, प्रत्येक ठिकाणी नसेल तर ती जाणवेल असा तो प्रयत्न करेल. ओळख करून दिली, माहिती दिली, काय केलं तर हे केलं, हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं असं त्याला ते सांगावं असं वाटेल. तर हे हौसेचं आहे आणि ते लिहिलेचं आहे, ते केलेलं आहे, ते दिसतच आहे. आपण विचारतो हे कोणी केलं. सिकंदराने जसं स्वतःचा पुतळा उभारला होता विनोबाने सांगितलं, त्यातलं प्रकार आहे. विनोबाने सांगितली गोष्ट, सगळे पुतळे दाखवले वगैरे सिकंदराची गोष्ट सांगतात. त्या सिकंदरच्या आपल्याला माहिती असेल, त्याच्या बागेमध्ये जरी परदेशी पाहुणे आले की तो दाखवायला नाही तसे. त्याच्या घरातले मोठमोठ्या माणसांचे पुतळे त्याच्यामध्ये. तो प्रत्येकाजवळ गेले ते विचारायचे हा पुतळा कोणाचा, ते म्हणायचे अमक्यांचा, हे अमक्या पिढीतले, ह्यांनी अशी शौर्य गाजवलं, अमुक गाजवलं, तमुक गाजवलं, असे तसे ते एकेका पुढे जायचे, हे विचारायचे हे कोण आहे, ते कोण आहे, अमुक अमुक. त्यांनी स्वतः शेवटी परत आले, ते सगळं बाग फिरली, पुतळे संपले, घरी आले. घरी आल्यावर विचारलं की हे सगळं मी पाहिलं, मला एक आश्चर्य वाटलं, तुम्ही एवढे जगत जिथे आहात तर तुमचा एखादा पुतळा सुद्धा ह्याच्यात असणं योग्य आहे. म्हणाले मी मुद्दामच पाहता नाही, कारण पुढच्या पिढीने हा पुतळा कोणाचा असं विचारू नये, त्यांच्यावर वेळ येऊ नये. याचा अर्थ आपल्या लक्षात बरोबर येत असेल की हा पुतळा कोणाचा आणि त्यांनी काय केलं होतं हे विचारायची वेळ येऊ नये म्हणून मी माझा पुतळा उभारला नाही, मी फक्त कर्तृत्व करतोय. तेव्हा हे जसं आहे तसं लिहिलेल्या बाजूला राहायचं. हे कर्तृत्वाने आहे, त्यांनी ते सांगावं लागतंय. इथे बाजूला राहूनच करायचंय. भगवंताने एवढं केलं पण दिसत नाही कुठे, म्हणून शोधावा लागतो ह्याचा करता कोण, की एवढं सगळं होऊ कसं शकतं. म्हणून प्रत्येक झाडात, पानात, फुलात, माणसात प्रत्येक ठिकाणी विचार करावा लागतो, अरे घडलं कसं. म्हणून तो जगाचा शोध ते घेता येत ना, ते कशातून बिग बँगमधून झाला का कशातून झालं, ते भुयाराखाली झाले, तर अनेक प्रकारे शोधाशोध आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही असं केलं, मी एक ठोका दिला आणि हे सगळं जग निर्माण झालं, तर लगेच कळलं असतं काय झालं ते आणि कुणी केलं ते काय झालं ते कळत नाही, कुणी केलं ते कळत नाही. याच्यापेक्षा लिहिलेने करण्याचं आणखीन उत्तम उदाहरण काय असू शकेल. दिसत नाही कारण तो आमच्यासारखा नाही आहे. आमचं कर्तृत्व दिसतं सगळीकडे, तर ते तसं कर्तृत्व दिसत नाही. हे लिहिलेनं केलेलं आहे, त्याचं लक्षण आहे. म्हणून भगवंत जसं करतो तसा प्रपंच करावा. प्रपंचात तो मनुष्य दिसूच नाही कुठे. कर्तृत्व तर दिसणारच आहे, कारण ते तर प्रपंचाचा भागच आहे. त्यामुळे घर बांधलेलं दिसेल, आमकीचं घर आहे असं नाही, तेच लोक म्हणतील. आपण काय करायची गरज नाही असं आहे. असं सगळ्या बाबतीत आहे. तसं असेल तर होतं काय सोय आपली त्याच्यामध्ये. कुणी ते म्हणो किंवा न म्हणो काही फरक पडत नाही. एखाद्याने कर्तृत्व मान्य नाही केलं तर ज्याचं हौसेनं केलेलं आहे त्याला अस्वस्थता येते. एवढं मी केलं पण कोण काय म्हणत नाही किंवा कोणाला त्याची जाणीव वगैरे असं वाटतं. इथे काय वाटत नाही, लीला केली मोकळ झाली. लीला म्हणजे खेळ साध्या भाषेमध्ये. तेव्हा तो लिहिल्याचाच भाग आहे. त्यामुळे खेळातली गोष्ट आहे, सोडून दिली. केली चांगली करायचा प्रयत्न केला आणि सोडून दिली. तेव्हा असं आहे, हे काय करावं प्रपंच. आता हाच जर समजा हौसेच्या ऐवजी लिहिल्या झाला तर आहे तो प्रपंचाचं स्वरूप बदललं. आता ती लिहिला आहे, मग तिथे भांडण चाललंय का, चाललंय का, काय आणखीन मामे चालली आहे काय, तिथे काय कर्तृत्व चाललंय का, मार्ग मिळवताय का, गुणवत्ता आहे का, आमकाय तमकाय, लीला चाललेली आहे. बस एवढं म्हणावं. ती सगळी त्यातला जो माझा खेळ आहे. महाराज म्हणायचे हे बरोबर आहे. हे म्हणाले कसं आहे की नाटकात काम केल्यासारखंच आहे म्हणले, एवढं लक्षात ठेवून राहावं. आता वाट्याला जी भूमिका आली ती करायची. आता वाट्याला भूमिका प्रमुखाची असेल कशाची असेल. आता म्हणाली त्यातल्या त्यात नाटकातच भूमिका करायची आहे तर मग शिपायाची कशाला करा, राजाची करावी हा प्रयत्न करावा म्हणले. मिळत असेल तर राजाची घ्यावी, तर भूमिकाच करायची आहे. पण एक नक्की की राजाची भूमिका केली काय आणि ते शिपायाची उजऱ्याची केली काय, शेवटी ते तिथंच वेश ठेवायचा आणि निघायचं. नाहीतरी तेच करावं लागतं शेवटी. त्याच्या शेवटी भूमिकेला मनुष्य चांगलं म्हणतो. काय शिपायाचं काम केलंय असं म्हणतो, काय हुजऱ्याचं काम केलंय. 2 मिनिटं एंट्री होती पण लक्षात राहील अशी होती असं.
म्हणजे ते हुजरीच्या कामात सुद्धा अशी दाद असू शकते आणि राजा तासभर समोर बसला तर काय उपयोग नाही असे असू शकतं. किती रटाळ काम केलं म्हणतं. म्हणजे ते त्याच्यावर अवलंबून नाही राहिलं, भूमिका कशी केली याच्यावर अवलंबून राहिलं. मग खेळायचा प्रपंच मानावा तेच. तेव्हा असं करता येणं शक्य आहे. म्हणजे आहे त्या प्रपंचाचं काय ट्रान्सफॉर्मेशन करावं ते त्यांनी सांगितलं. त्याचेही काही गुण फक्त आपल्या समोर ठेवले. आणि तिसरं सगळ्यात मला त्यांचं जे काय उपयोगी पडलेलं आहे ते म्हणजे त्यांनी 24 तासांची समाधी शिकवली आम्हाला. ही महाराजांची विद्या आहे. 24 तासाची समाधी आहे. डोळे मिटून समाधी फार सोपी गोष्ट आहे. एक वेळ तेवढा वेळ थांबतो तसं ते उघडलं की जग दिसायला लागतं सगळं. तेव्हा त्या उघडल्या डोळ्यांनी सुद्धा मिटल्या डोळ्यांनी सुद्धा त्यात तर काही नाहीच, ठीकच आहे, पण 24 तासाची समाधी कशी लावावी हे त्यांनी शिकवलेलं आहे. महाराज जग आपल्याला वाटतं ठीक आहे 24 तासाच्या डोळ्याचं आधी ते सांगतो 24 तासाच्या समाधीचं की डोळे उघडले तर आता ही भगवंताची लीला दिसते. आपण त्यातले कोणीतरी पार्टी आहोत हे दिसतं. त्यात आपली काहीतरी भूमिका आहे दिसतं, की आपण आपल्या परीनं करायचा प्रयत्न करतो हे दिसतं. लोक त्याला कधी दाद देतात, कधी मान देतात, कधी त्याचा अपमान होतो, कधी ते मनासारखं होतं, कधी होत नाही. आपण आनंदात राहतो. डोळे उघडलेले आहेत, लीला पाहतोय. त्यामुळे डोळे उघडले तरी भगवंत दिसतो. कारण तो जितका माझ्यात तो तितकाच तो त्याच्यात, तितकाच तो लहान मुलात, तितकाच तो मोठ्या माणसात, तितकाच म्हाताऱ्या माणसात, सगळी वेळ तोच दिसतोय. त्यामुळे डोळे उघडले तरी तोच दिसतोय. मिटले तर काय अंतर्यामीच आहे, प्रश्नच नाही. त्यामुळे त्याच्याकडे बघा. तर अशाही मार्गाने उघडले तरी समाधी आहे, मिटले तरी समाधी आहे. म्हणजे समाधी आहे, समाधानही म्हणजे समाधान. साध्या भाषेमध्ये समाधीचा अर्थ साध्या भाषेमध्ये त्याच्या तो एकाच मूळ शब्दापासून निर्माण झालेले शब्द आहेत. त्यामुळे समाधी याचा अर्थ परम समाधानाची अवस्था. तर ती अवस्था एरवी खूप कष्ट करून योगामध्ये शेवटी जाऊन मिळवावी लागते. इथे ती सहजपणे साधलेली आहे. एकदा लीला म्हणून बघायचं ठरवलं की खेळ आहे. खेळ आहे म्हणलं की आनंद आहे. लहान मुलं खेळत असतात, आपण पाहतो, आनंद असतो खेळ मोठ्यांच्या कुठल्या तरी एखाद्या विषयाचा. मग ते लग्न कार्य चालू असतं, ते अमुक चालू असतं, असं काहीतरी त्यांचं चालू असतं. ते काय चिरमुरं घेऊन स्वयंपाक होतो म्हणजे ते आपण त्यात, पण तो आनंद असतो. म्हणजे जो खऱ्या स्वयंपाकात होणार नाही त्यात कमी जास्त होईल आणि असं झालं का तसं झालं का, तुम्ही मला कृती शिकवा, मी तुम्हाला कृती शिकवते, हे भानगडी. तिथे ते काय भानगड नाही. काय ते चिरमुऱ्याच होतं सगळं. काय साखरभाती त्याचाच होतो, गणपुरी त्याचीच होते आणि तिखट लागतं, कमी गोड लागतं, सगळं त्या चिरमुऱ्यातच लागतं काय ते. पण ही लीला आहे, खेळ आहे, त्यामुळे आनंद टिकून आहे. तसं बाहेर डोळे उघडले तरी आनंद आहे, मिटले तरी आनंद आहे. त्यामुळे अंतर्या म्हणा, आत्माराम म्हणा, राम म्हणा, काय असेल ते. तेव्हा दुसऱ्या बाजूने नामाच्या बाजूने बघू. साधन म्हणून 24 तासाची समाधी शिकवली. जागेपणी स्मरण तुमचं काम, बेशुद्धीत आणि झोपेत माझं काम. म्हणजे काय, ह्याच्यापेक्षा आपली अवस्थाच कुठे असते आणखी. रोजच्या अवस्थेमध्ये झोप आहे, कधीतरी वाटायला बेशुद्धी येते माणसाची, आली चुकून दुर्दैवाने काय कारणाने, तर त्या अवस्थेत जपण्याची जबाबदारी माझी. पण असली ह्याची नाही व्यसनाने वगैरे बेशुद्धी, तसली नाही. ते महाराजांकडे चालत नाही, आधीच सांगतो. तर तसली नाही आलेली बेशुद्धी नव्हे. साध्या ह्यानं माणसाला काहीतरी ऍक्सिडेंट झाला, काय बेलाला बेशुद्ध झाला, त्याची जबाबदारी माझ्याकडे. तिथं स्मरण अनुसंधान टिकवणं, नाम टिकवणं जबाबदारी माझी. आणि मी उदाहरण प्रत्यक्ष पाहिले की तो मनुष्य शुद्धीवर आल्याबरोबर पहिलं रामनाम घेतलं, याच्यात मी त्याचा अनुभव बघितलेला आहे की ते त्याचा अर्थ चालू होतं म्हणून ते पुढं तोडून आलं. तर हे होऊ शकतं. त्यामुळे बेशुद्धीत जबाबदारी ते घेतात ही गोष्ट खरी, आणि झोपेत घेतात ही पण खरी. आपण याचा प्रयोग घरी करून बघू शकतो. झोपताना रामनाम घेतलं, काही काळ अभ्यासही लागेल, कारण कुठली गोष्ट अभ्यासाशिवाय साध्य होत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण झोपताना जर रामनामात झोपेल तर उठताना पहिला रामनाम येतं. आपण जे नाम घेत असाल ते येतं. आपल्याला एरवी काळजात मनुष्य शेवटी झोपतो. कधीतरी चिंता करून करून चित्त थकतो आणि शेवटी कधीतरी झोप लागते. 1-2 वगैरे वाजतात आणि काळजी करून 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 थकून शेवटी झोप लागते. पहिल्यांदा उठल्यावर काय आठवतं, काळजी. पहिल्यांदा आठवते की नाही, उठल्याबरोबर पहिल्यांदा काय आठवण येईल तर कशात आपण झोपलो होतो तो प्रश्न सुटलेला नाही. आता त्याला सामोरं जायचं आहे. ह्या काळजीने जर आठवण येऊ शकते, काळजीने झोपल्यावर काळजीने आठवण येते, तर नामात झोपल्यावर नामाने आठवण, दुसरं काय होणार. इतका सोपा 24 तासाचा काम करून टाकलेलं आहे. म्हणजे नामाला अडचण काय, आपल्याला 24 तास नाम घेऊ शकतो. ते 24 तासाची समाधी देणं ही त्यांचे सगळ्यात मोठे उपकार आहेत. आणि जग आपल्याला जेवढं वाटतं तेवढं जगाचं घ्यायचं किंवा वाटायचं काय कारण नाही दाखवून देणं. जग लहान, ते मला त्यांचं एक वाक्य आहे साधं आणि अत्यंत उपयोगी पडणार आहे. ते म्हणे, अनेकांना भय वाटतं किंवा बाहेरची परिस्थितीची हे वाटतं, दडपण वाटतं, कसं काय होणार वगैरे वाटतं. किती काळजीला खरं कारण लागत नाही, असं महाराज म्हणले ते बरोबर आहे. काळजीला काही कारण लागत नाही, काही कारण नाही सुद्धा, काहीच कारण नाही. काय काळजी करण्यासारखं राहिलंच नाहीये. असं झालं तरी माणसाला काळजी लागते.
की आता काय करायचं, आता काय करायचं, आता काय करायचं, तर नाम घ्यावं नसतं की तुमच्या मागे काही काळजी नाही, काय मुली लग्न झालं बाबा आता ते, तर आता तेवढंच होतं. मग आता पुढं काय करायचं, मग आता पुढे काय करायचं असं वाटतं. मग नाहीतर मग त्याच्यात लक्ष घालायला लागतं काहीतरी जाऊन, ते नाही करायचं, आता ते झालं ना ते जाऊ दे तिला, आता तिकडे गेली ना ते लग्न झालं ना केलं काय करायचं ते, तिला काय काळजी उत्पन्न झाली तर सांगेल आपल्याला. ती सांगत नाही तोपर्यंत मला काय फोन करून काळजी ओढून घ्यायचं काही कारण नाही, की काहीतरी तिथं घडलंच असेल तर मी कशाला जाऊन पडावं, तर पडू नये. म्हणजे हे खरं सर आपल्याला सोपी गोष्ट आहे, पण इतकं जग आहे की ते काळजी करायला लावतं, बघायला लावतं, फिरायला लावतं, सगळं करायला लावतं जग तुम्हाला. ते जग जे करायला लावतं असं तुम्हाला वाटतंय, ते जग एवढं मोठं आहे असं वाटतं, आणि खरोखरच घडलं तर इतकं प्रचंड जग समोर आहे. इथे आपण चार खोलीत बसलो तर एवढं मोठं आहे, बाहेर गेलो तर किती मोठं जग दिसतं, आपल्या नजर जात नाही असं जग दिसतं. पण म्हणाले आश्चर्य हे नाही का आहे, हा माणसाने विचार करावा की एवढेशे डोळे आपले जग पाहतात, त्यांना केवढं मोठं जग दिसतं. डोळ्यात पापडी मिटली की जग संपतं म्हटले. खरं सांगायचं काळजी इतक्या चटकन संपते. जर संपवायची असेल तर एवढ्या मोठ्या जगाची काळजी, एवढं मोठं जग जसं पापड्या मिटल्या की संपून जावं, तसं हे असं संपून जाऊ शकतं. आता त्याला एका बाजूने वर्ण नाम घालून शकता, असे दोन पापड्या असतील तर मिटेल, पण मिटता येतं. तर पापड्यानं मिटल्या गेल्या तर जग जसं साधी पापणी मिटली तर एवढं मला जे दिसत होतं इतके किती किलोमीटर काय ते दिसत होतं क्षेत्रफळ, ते गेलं कुठे सगळं, झाडं पेडं एवढं काळजी करण्याच्या वस्तू आणणं अमकं तमकं सगळं नाहीसं होऊ शकतं. नुसती डोळे मिटले की जग संपतं. असं जर आहे तर जग मोठं एवढं विशाल दिसतं म्हणले, पण ते असं नाहीसं होऊ शकतं. याही मार्गाने ते त्यांनी त्याला मीपणाशी जोडलेले आहे. ते म्हणले त्यातला मीपणा काढला तर जग एकदम लहान होऊन जातं, असं त्याचं उत्तर आहे. त्याच्यावरती जाता जाता लक्षात ठेवायला हरकत नाही. महाराजांचे आपल्यावर अनंत प्रकारे उपकार आहेत, त्याचं स्मरण करण्यासाठी बसलो. त्याची ही 3 गोष्टी मी आपल्याला व्यक्तिगत जाणवणाऱ्या आपल्यासमोर ठेवल्या, आपले अनुभव असेलच. ह्या अनंत उपकारामध्ये त्यांनी अनेक भ्रमांच्यावर आघात केला, अनेक सत्यांची ओळख करून दिली आणि कालोचित मांडणी करत राहिले. सुदैवाने म्हणजे स्वतः देहात असेपर्यंत 13 साली आणि 25 सालापासून वाणी रूपाने हवेना 67 सालापर्यंत, म्हणजे केवढा प्रदीर्घ काळ आहे. जवळजवळ इतकी वर्ष, म्हणजे 1945ची पहिली 10 वर्ष सोड, 55 60 काय असेल ते, तर 60 ते हे पुढचे 67, म्हणजे असं कोणाचं आयुष्य असणार नाही असं एक आयुष्य या प्रकारचं आलेलं आहे आपल्यासमोर 10-12 वर्षामध्ये सोडून. 90 वर्षाचा काळ बाहेरचा जो सगळा चालू आहे, त्या सगळ्या काळाशी महाराज कुठे ना कुठल्या तरी रूपाने निगडीत आहेत. ते महाराज स्वतः देहाच्या रूपाने निगडीत असू देत, तर तात्यासाहेबांच्या रूपाने निगडीत असू देत, जगाशी निगडीत आहेत. त्यामुळे कृष्णमूर्तींचा प्रश्न महाराजांच्या सांगण्यात येऊन सुटून जातो, त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे. नाही तर महाराजांचं म्हणणं कृष्णमूर्तींच्यावर काय हे कसं कळलं असतं. 13 सालापर्यंत हे ठीक आहे, पण कृष्णमूर्तीच बोलायला लागले, समजा सांगायला लागले 29 सालापासून, तर त्यांच्यावरती आता काय करावं हे कसं कळणार, तर ते तात्यासाहेबांच्या रूपाने कळलं. म्हणजे ही यंत्रणा एवढी मोठी आहे की ह्याचे काल, त्यामुळे ते कालोचित मार्ग देऊ शकले. म्हणजे आपल्याकडे मोठमोठे हे आहेत, आता उदाहरणार्थ वेदाच्या गोष्टी आहेत किंवा कर्मकांड आहेत, तर त्याच्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत स्पष्ट मतं, म्हणजे आपल्याला धक्का बसेल अशी स्पष्ट मतं सांगितले की म्हटले हा काळ राहिला नाही आहे हे कर्म करण्याचा, फार करू नका ते. ज्याचं काय चाललं असेल, त्याचं मन त्याच्यात राहत असेल तर राहू दे, त्याला भगवंताचं स्मरण राहत असेल तर ते करण्यात अर्थ आहे म्हणले. ते भगवंताचं स्मरण राहत नसेल तो घोकमपट्टी करण्यात अर्थ नाही म्हणले, भगवंताचं स्मरण राहू दे, तर ते महत्त्वाचं आहे. आणि बाकीचे यज्ञ कर्म ह्याच्यावर सुद्धा ते म्हणाले हा काळ यज्ञांचा राहिला नाही, तुम्ही करू नका असं म्हणायचे. हे म्हणणारं महापुरुष भेटणं कठीण आहे बाबा, आजच्या काळात संत असं म्हणणार नाही एकदम, पण ते म्हणालेले. आणि ते म्हणाले की पर्जन्य सुक्त म्हटलं तर पाऊस पडत असे, आता वारा सुटत नाही साधा म्हणाले. आता काय याच्यापेक्षा पट्ट सांगावं काय, पर्जन्य सुक्त म्हटलं तर पाऊस पडायला लागायचा, अशी शक्ती होती म्हणले. मंत्रात शक्ती नव्हती, नाही असं नाही, मंत्रात असेल पण करणाऱ्यात लागते ना ती. ते ज्याला आणायचं आहे खाली ओढून तो खेचणारा पाहिजे ना तेवढा, तो तेवढा प्रभावी जर खेचणारा असेल तर आकाशातून पाऊस खेचेल खाली. आणि हे संतांनी खेचलाय म्हणून ते मुठीत धरला होता टेंबे स्वामीने. आणि सगळं होईपर्यंत म्हणले काही होणार नाही तुम्हाला, तुम्ही तुमचं हे चालू ठेवा, भजन चालू ठेवा, भजन संपेपर्यंत पाऊस नाही येणार, तुम्ही पावसाची काळजी नका करू म्हणले. आणि भजन झाल्यावर म्हणले आता घ्या तुमचा पाऊस म्हणले. 10 मिनिटात सगळीकडे ढग आले आणि सगळं ते गुंडाळाची वेळ आलेलं बाहेर होते. हे घटना तर समोर घडलेले आहेत, म्हणजे तो तसा लागेल हेच त्यातलं खरं आहे. आता त्यांनी काय पर्जन्य सुक्त वगैरे म्हटले नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीने नाही काय करायचं ते केलं. पण शक्ती ही चालू शकते, ही गोष्ट खरी आहे, पण तशी राहिलं नाही तर त्याच्या मागे न लागता आपण स्मरण ठेवून आपली कर्तव्य करावीत म्हणजे भगवंताचं जेवढं जमेल तेवढं नाम घ्यावं. त्यामुळे अशा तऱ्हेने एकदम स्वच्छ सांगणारे, आघात करणारे मिळणं कठीण. शिष्यात सुद्धा मी रामरूप पाहून वागलो असं महाराज म्हणाले. आता मला सांगा, गुरु शिष्य हा संबंध खरं सांगायचं तर श्रेष्ठ कनिष्ठ अशा स्वरूपाचा आहे, किंवा त्यामध्ये खूप आदर ह्याच्याबद्दल दुमत नाही, कृतज्ञता आदर ह्या सगळ्या गोष्टी त्याचा प्रश्न नाही. हा खूप उच्च दर्जाची शाश्वत मूल्य आहेत, त्याने आनंदच दिलेला आहे जगामध्ये आणि समाधानच निर्माण केलेलं आहे. पण त्याच्यात जो मोठेपणाचा भाव असेल त्याला महाराजांनी छेद देऊन टाकलेला आहे सरळ.
त्याला सरळ छेद दिला. शिष्यात मी रामरूप बघून वागलो, शिष्यात राम पाहिला. आता मला शिष्यात राम पाहिला तर हे स्वतःच राम पाहतात, आत्माराम पाहणारे माणसं. बाहेर त्यांना समोर शिष्य दिसतो, त्याच्यात राम दिसतो. म्हणजे मला सांगा, ह्याच्यामध्ये ज्या अर्थाने ज्याच्यामुळे सगळा गोंधळ माजतो गुरु शिष्य संबंधांचा, त्याचा छेदच झाला सगळा. कारण ह्यात तसा संबंधच राहिला नाही. एक राम आहे, दुसऱ्या रामाशी बोलतोय, असा संबंध झाला. आता ह्या संबंधामध्ये श्रेष्ठकनिष्ठ काय राहिलं? काही राहिलं नाही. हे त्यांनी काढून टाकलं. म्हणजे अशा तऱ्हेनं एकदम छेद देणाऱ्या गोष्ट म्हणून तात्यासाहेब ज्यावेळेला अनुग्रह द्यायचे त्यावेळेला असं म्हणायचे, हे पाणी नळातून येते तर नळाची पूजा करू नको हा म्हणायची. पाणी कृष्णेतून याच्यातून येतं, ते पाणी कृष्णेचं आहे, ते ती ह्या नळातून आलं, असं असं समज म्हणायचे. म्हणजे हे तोटीचं काम आहे, म्हणले मी जे करतो हे तोटीचं काम आहे. पाणी तिकडून येतं तर ते कृपेचं आहे, ते महाराजांचं आहे, ते कृपेचं आहे, ते कृष्णेचं आहे, असं असे भाषांनी करायचे. म्हणजे त्यात ते रामरूप बघून आपली भूमिका अशी बाजूला करून टाकायचे. त्यामुळं ह्या संबंधाचे जे गोंधळ आहेत ते त्यांच्यात गोंधळ काही नाहीत. आणि त्यांनी त्याला एक छेद देऊन टाकला. हा सुद्धा काळाच्या दृष्टीने विचार केला तर अत्यंत एक प्रकारचे तसं तर आपण नको विचार आहे, पण आहे तसे महाराजांनी अनेक बाबतीत केलेले आहेत. मी सगळ्यांची यादी काही करू शकणार नाही, पण काही जाता जाता सांगतो. ते म्हणत की म्हणजे ह्याच्यात सुद्धा व्यवहारात सुद्धा, प्रपंचात सुद्धा पती पत्नी आहेत किंवा प्रपंच लग्न मुलं बाळं आहेत, याबद्दल महाराजांची कधी तक्रार नाही. ते म्हणायचे ते असावं, त्यांनी घराला शोभा येते. हे महाराजांचे किती ह्याला धरून असेल, व्यवहारात धरून असेल, तर त्यामुळं ते म्हणायचे की आसक्त नसेल, पत्नी असेल आणि आसक्त नसेल तर आसक्त पण अविवाहित संन्याशापेक्षा तो श्रेष्ठ आहे, मानतो मी. म्हणजे केवढं त्यांनी गृहस्थाश्रमातल्या बरोबर मुद्द्याची बोट ठेवून त्याने त्याला स्थान दिलेलं आहे, याची कल्पना आपल्याला येईल. दुसरी गोष्ट, आपण जे ज्ञान मिळवत आहोत ते सारखे ज्ञानाच्या मागे, बरोबर, जगाचे ज्ञान करू, हे करू, ते शिकू, ते शिकू, ते शिकू, शिका, आपल्याला जेवढं शिकायचं तेवढं शिका, पण याने अंतरंगात फरक पडणार नाही, हे खात्रीनं सांगणारं ठाम महाराज होते. अंतरंगात जगाच्या ज्ञानानं काहीही फरक पडणार नाही, इतकं स्पष्ट सांगणार आपल्याला कोणी भेटलं नाही. त्यामुळे जगाच्या ज्ञानाच्या नादाला किती लागावं हे बरोबर कळतं. ज्ञान कोणत्या क्षेत्राचं ह्याचा संबंध नाही, जे कुठल्या क्षेत्राचं आपलं असेल ते, व्यवहाराला जरूर असेल ते ज्ञान मिळवायला पाहिजे. नोकरी करायची आहे तर नोकरीच्या विषयाचं ज्ञान, व्यवसाय करायचा आहे व्यवसायाच्या विषयाचं ज्ञान मान्य आहे. पण ह्यानी जर तुम्ही समजाल की अंतरंगात फरक पडतो, अजिबात फरक पडणार नाही. अंतरंग फरक पडण्याचं ज्ञान वेगळं आहे आणि ते तुम्हाला तिकडेच शिकावं लागेल. ते ह्यात कुठेही जगाच्या बाह्य ज्ञानात मिळणार नाही. आणि म्हणूनच याची सत्यता आपल्याला पडते. मोठमोठे शास्त्रज्ञ असू देत, मोठमोठे सत्ताधीश असू देत, मोठमोठे ज्ञानी असू देत, पंडित असू देत, कोणी अत्यंत सामान्य मनुष्य म्हणून अत्यंत सामान्य स्थिती असतात. अत्यंत लोभी अत्यंत दरिद्री वाटतात. म्हणजे हाव जास्त, ते म्हणायचे ना, श्रीमंताला हाव जास्त म्हणायचे, गरीबाला एक वेळ नसेल पण हाव हवे, पण हाव जास्त असेल. तर हे जे आहे हे सगळं आपल्याला तिथे, म्हणून तिथे मनुष्य अंतरंगाने खाली आलेला कसा असेल ते आपल्याला कल्पना येईल किंवा दिसू शकेल. तर या दृष्टीने आपण विचार करावा. तेव्हा लक्षात येईल की हे जे म्हणतात जगाच्या ज्ञानाने अंतरंग सुधारणार नाही, ते म्हणजे काय हे आपल्याला कल्पना येईल की जगाच्या ज्ञानाला एक मर्यादेपर्यंत स्थान द्या, पण अंतरंगाच्या ज्ञानाला स्थान दिलं तर समाधान राहील प्रपंचामध्ये. आणि त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे, ते गोष्ट आहे. आणि आपला जो प्रपंच चालला आहे त्याबद्दल एक सांगितलेलं आहे की ज्या प्रपंच म्हणण्यापेक्षा प्रपंचात जो परमार्थ चालू आहे, मी प्रपंचातलाच परमार्थ समजतो आहे, तर प्रपंचात जो परमार्थ चालू आहे त्याच्यात सुद्धा खाण्यापिण्यात सगळं ठीकठाक आहे, तोपर्यंत आपल्या परमार्थाची मजल आहे म्हणायची. किती बारीक शब्द आहे. एखाद्याची धाव असते, सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणतो आपण, तसं ते तिथेपर्यंत धाव आहे. तसं माझ्या परमार्थाची धाव कुठपर्यंत आहे, सगळं ठीकठाक आहे तोपर्यंत. जरा आजारी पडला की नाम गायब, जो मोलकडे आले नाही की नाम गायब. आपल्याला माहिती आहे कशाने लगेच अस्वस्थता येते ती, मनाविरुद्ध कोणीतरी वागलं की त्या दिवशी जग गेला गायब. तर हे जे सगळं होतं आहे हे सगळं आमचं सगळं व्यवस्थित आहे तोपर्यंत चाललेला प्रपंच एवढं परमार्थ आहे एवढं लक्षात ठेवून राहा असं म्हणायचे. त्यांचं तर म्हणणं खरं म्हणाले हे सगळं सोडून करण्याची भगवंताची आज्ञा आहे, गुरुची आज्ञा आहे. जे व्यवहाराने सोडा असं नव्हे, मनाने सोडा असं म्हणले, पण ते जे करण्याची आज्ञा आहे ती बाजूला राहिली. आपण हे जे म्हणतो आहोत, परमार्थ करतो आहोत, म्हणतो आहोत ते माझ्या सुखाचं आहे. खाण्यापिणं काय जे सगळे मानमान्यता सगळं आहे ते सगळं आहे तोपर्यंत माझा परमार्थ आहे. त्यातलं काही जरी मागे पुढे झालं तरी लगेच परमार्थावर येतं. त्याच्यावरनं आपण ठरावं की खरं करतो ते बरोबर आहे की नाही. हे सगळे त्यांनी दिलेले महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणून सांगितले. जग सुधारण्याच्या कल्पना आहेत त्याच्यावर सुद्धा महाराजांचं स्पष्ट बोट आहे. जग सुधारण्याच्या कल्पना आहेत त्या त्यांच्या दृष्टीनं जग सुधारायला त्यांनी दर्जा दिला नाही असं नाही आहे. जग सुधारणारे माणसं कमी प्रतीचे तसं त्यांनी कुठे म्हणलेलं नाही. त्यांनी त्यांचे प्रयत्न करावेत असं म्हटलं आहे. भगवंताचं स्मरण ठेवून प्रयत्न करावेत असं म्हटलं आहे. स्वतःला सुधारावं मग ते सुधारावं हे म्हटलेलं आहे. हे सगळं म्हटलेलं आहे, पण त्यात त्यांनी त्याला दर्जा खालचा दिलेला आहे. जगाला सुधारायला जाईल तो खालच्या दर्जाचा समजावा असं स्वच्छ महाराजांचं मत.
जगाला सुधारायला जाईल तो खालच्या दर्जाचा समजावा. आपल्याला ते सगळ्यात वरच्या दर्जाचं वाटतं. त्यानंतर त्यांचा स्वतःचाच घोटाळा होतो. मी कृष्णमूर्तींच्याकडे आलेले भेटीतल्या माणसांची आपल्याला एकेकांची उदाहरणं दाखवेन की शेवटी मी निराश झालो. मी जगाला बदलायला गेलो, असं केलं, हे कार्य केलं, हे सामाजिक अमुक केलं, हे तमुक केलं, मी अमुकांसाठी अमुक केलं, त्याग केला, अमुक केलं, आणि आता मला कोण विचारत नाही, माझी अवस्था दयनीय झाली, मला संस्थेतून काढलं, अमुक केलं. किती प्रकारचे दुःख घेऊन ती माणसं त्यांच्याकडे आलेली आहेत. ते म्हणाले याची सुरुवात कुठे झाली ती आता शोधूया आपण. पण ती वेळ खूप उशिराची आहे. महाराज सांगतात त्या आधीच लक्षात घेतलं तर हे प्रश्न येणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्या चाललेल्या व्यवहारामध्ये अत्यंत निकडीची गोष्ट जवळची कुठली असेल तर नोकरी व्यवसाय आपली. तर नोकरी आहे ना, अनेक जण नोकरीच्या तक्रारी घेऊन येतात. म्हणजे आपल्याकडे येत असतात, आपल्याकडे येत असतील, आपल्या स्वतःला ती तक्रार असेल, काय असेल ते असेल, आणि नोकरी काय आहे याच्याशी पण काय संबंध नाही. नोकरी कुठलीही असली तरी ती अपमानाची आहे हे ओळखून राहा. इतकं स्वच्छ सांगतं, नोकरी अपमानाची आहे हे ओळखून राहा. कुठलीही, अगदी सेक्रेटरीएटमध्ये जरी असाल तरी शेवटी. आणि मी पाहिले की 3, 4, 5 आमचे 4, 5चे साहेब होते, 5चे 6चे, म्हणजे 5 जे होतेच ते, म्हणजे हे आता क्रमाने वर जाणाऱ्या पायऱ्या आहेत असं सांगतो मी तुम्हाला. तर त्यातल्या त्या आपल्या सोयीसाठी म्हणजे समजण्यासाठी, तर त्या 5चं 6, 6चं 7 असं व्हायचं आहे थोडक्यात. म्हणजे तर आता 5-6 पर्यंत जो मनुष्य आलेला आहे त्याच्या जीवनाचा केवढा प्रवास प्रगतीचा झालेला आहे आणि केवढी त्याच्या वाट्याला संधी आणि हे येऊन गेलेलं आहे असं आपण एक नोकरीतलं म्हणून विचार करून घ्यावं. उदाहरण ते मला पटलं. पण त्यांना तिथे त्यांच्या त्या 5च्या अवस्थेमध्ये 6च्या अवस्थेत जाता आलं नाही, तर रात्रभर ते तसेच्या तसे जागे होते, व्यसनाची गोष्टी सगळ्या समोर ठेवून, आणि त्यांना ते सहन होत नव्हतं. ही गोष्ट 5 ते 6 मध्ये झाली. ही पाहिलेले ग्रस्त आहेत. तर हे म्हणले यांना ते सहन झालं नाही, आणि त्या दिवशी त्यांना हे वाटलं की आपण हे सोडून द्यावं, आपण एवढं काम केलं त्याचा काय उपयोग नाही, आणि शेवटी आपला अपमान झालाच, आणि बरोबरची माणसं पुढे गेलीच ना, मग झालं तर मग झालं. शेवटी अपमान हा कुठल्या स्वरूपात आपल्यासमोर येईल हे सांगता येत नाही. नोकरीतला अपमान फक्त वेषांतर करतो, एवढं लक्षात ठेवा. नोकरीतला अपमान आहे तो फक्त वेषांतर करून समोर येतो, कोणाकडून असं समोर येतो, कोणाकडून तसं समोर येतो. याच्यापेक्षा काय आहे, त्याच्यात फरक नसतो. तो कुठेतरी समोर आल्याशिवाय, म्हणजे ते प्रपंच असं चावरकुत्र महाराज म्हणले, ते कधीतरी चाव घेतं, छान चाललेलं असतं पण एक दिवशी काहीतरी चाव घेतं. तसं हे, आणि ते दाखवून देतं, म्हणजे त्याचा गुण काय ते त्यांनी दाखवून दिलं. तसं नोकरी आपला गुण दाखवून देते. तर कुठेही असेल ते तसं याच्यात पण असतं, व्यवसायात किंवा इतर ठिकाणी सुद्धा असतं असं. तेव्हा नोकरी अपमानाची आहे हे जर एकदा माहिती असेल तर नोकरी करेल मनुष्य. ते म्हणाले नोकरी सुखाची पण असते, म्हणजे त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं नाही. पण त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ जर आपण लक्षात ठेवला तर ज्यांना नोकरीमध्ये त्रास आहे, अपमान आहे असं वाटतं, तर त्यांना ते वाटणार नाही. अरे ती अपमानाचीच आहे. बोलून चालून जी गोष्ट करायला मी आलेलो आहे ती जर घडली तर त्यात आश्चर्य काय झालं. तुम्हाला कोणी नोकरीत मानबिन देत असेल सारखा तरच चिंता आहे उलटी की असं कसं काय होते. इथं जर मी अपमानाची नोकरी म्हणून आलो, महाराज म्हणले अपमानाची नोकरी, महाराजांचं म्हणणं खोटं ठरणं शक्य नाही. मला एवढा मान मिळतोय, महाराज परीक्षा बघतात, एक दिवशी कधीतरी दाखवून देतील काय ते. एक दिवशी आपल्याला अनुभवायला मिळतं. एक दिवस जरी स्वभाव कळला तरी वर्षात स्वभाव मूळ काय आहे ते कळतं. महाराजाचा स्वभाव खरा काय आहे कृष्णमूर्ती म्हणायचे, एकदा जरा उस्कारल्यावर कळतो. ते मांडीवर बसून ते हात फिरवताना ते छानच असतं. तर तसंच ते त्याचा खरा स्वभाव नव्हे हे लक्षात ठेवा. तसं हे नोकरीचं ठेवा. म्हणजे मग नोकरीचे जे त्रास ज्यांना अनेकांना वाटतात किंवा होतं तसं नाही होणार. पण त्याची राहू देते, त्याची काय काळजी करू नका होईल. तर तिसरी गोष्ट आणखीन एक जाता सांगतो की श्वासावरच्या जपाचं वगैरे अनेकांनाही असतं. तर तसं काय करायला जाऊ नका. काय राहिलं म्हणजे काय करू, जमेल तसं करा. सहज राहणं अधिक चांगलं. त्याच्यापेक्षा जीव जास्त होणं, चांगला होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ते श्वासाची गाठ घालून मग ते पुन्हा स्वस्त काहीतरी येणार, कुठेतरी प्रेशर आलं, काहीतरी झालं, ते आपल्याला कशाला कळतं का. सरळ नामनाम येतोय, आपलं मुखाने घ्यावं, आनंदाने जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ घ्यावं, उगाच फार पण काय ते करू नये. जसं सहजपणे घ्यावं तसं घ्यावं. तर हे गोष्टी लक्षात ठेवल्याचा उपयोग होईल. कर्मकांडाच्या बाबतीतही त्यांनी सांगितलं, निस्वार्थीपणाच्या बाबतीतही सांगितलं. निस्वार्थीपणाचं सोंग आणू नये, किती सोपी गोष्ट. निस्वार्थीपणाचं सोंग आणू नका. खरा निस्वार्थी असेल तर तो जन्मभर टिकेल, त्याचा काय प्रश्नच नाही. पण निस्वार्थीपणाचं जर आव आणलं असेल तो टिकणार नाही. म्हणजे कारण ते शेवटपर्यंत निभत नाही असा शब्द आहे महाराज. निस्वार्थीपणाचे सोंग आणून ते शेवटपर्यंत टिकत नाही. जेवढा स्वार्थ आहे तेवढा सांगा, असा अर्थ आहे. हा मला जर निस्वार्थ आहे, एवढं मला जमेल एवढं नाही जमणार म्हणावं. म्हणले त्यांनी समाधान राहतं की मला हे शक्य आहे, ह्याच्या पलीकडे माझी मर्यादा नाही भाऊ. नसू दे ना मर्यादा, कोणाच्या त्या जगात निस्वार्थी संतत झाले फक्त कोण झालं नाही ना, नसेल आपल्याला जमलं. पण तसं म्हणावं ना, हे निस्वार्थीपणा सोंग आणणे शेवटपर्यंत नाही निभावलं म्हणजे पंचायत होती. तेव्हा तसं काही करू नये. प्रपंचाच्या बाबतीत सार काय असावं. महाराज म्हणले प्रपंच समाधानाचा झाला तो नीट झाला समजावा, म्हणजे तो समजू नये आपल्याला नीट जमला नाही. प्रपंच समाधान झालं का शेवटी समाधान राहत असेल तर हे नीट झालं समजावं, नाहीतर ते समजू नये. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आपल्याला वेळ बराच झाला आहे. मला एक 2-3 गोष्टी फक्त शेवटच्या आठवड्यात सांगतो की
जगात मोठेपणा मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्या नेहमीचे निगडीत अगदी नोकरीपासून सगळ्या येणाऱ्या आहेत, कर्मकांडापासून सगळ्या येणाऱ्या आहेत, तर ते सुद्धा आहे. तर 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आपल्यासमोर ठेवतो. जगात मोठेपणा मिळावा असं वाटतं, बरोबर आहे. प्रत्येकाला एक मानाची एक सुप्त हे असते, कोणीतरी मान खुर्ची देईल, उठून जागा देईल, कुठे कार्यात गेला तर लगेच तुमची दखल घे, सगळ्याच काय ते असते गणित. खरं यात काही तथ्य नाही, एक माहीत असतं आपल्याला. पण तरी सुद्धा ते तसं वाटतं आणि नाही झालं तर बिघडतं, ही गोष्ट आहे जरा त्याला अनुभवायची. पण म्हणाले जगाच्या मोठेपणाला किंमत देणं म्हणजे जगाला सत्यत्व देण्यासारखं आहे. जगात फक्त सत्यत्व ईश्वराला आहे, देवाला, रामाला सत्यत्व आहे. कशालाही सत्यत्व नाही. तुम्ही जर ते खरं आहे असं समजायला लागलात तर हा मानाचा प्रश्न येईल. अपमानाचा प्रश्न आला ना, तो मगाशी तसंही आहे. तसं हे जगाला सत्यत्व दिल्यासारखं आहे. जगाला सत्यत्व देऊ नका. ते मोठेपणाला आपण किंमत देतो याचाच अर्थ जगाला किंमत दिल्यासारखी झाली. जगाच्याच मोठेपणाला जगत जर खरं नाही तर त्याने दिलेला मोठेपणा त्याच्यापेक्षा खरा नाही. त्यामुळे त्याला फार महत्त्व देण्याचं कारण नाही. इतक्या स्पष्ट आणि आपल्याला समोर आवश्यक असलेल्या कल्पना या आपल्या समोर या निमित्ताने सगळ्या आलेल्या आहेत, त्या ठेवल्या. त्याच्या शेवटच्या एक 2 की सत्संगाची एक ही असते, शेवटी ओढ असते माणसाला, सत्संगाची ओढ असते, बरं. आणि त्याच्याने कितीतरी काम होतं, ही पण गोष्ट खरी आहे. फक्त महाराजांनी त्याची जी व्याख्या केलेली आहे ते अगदी स्पष्ट आहे. संत जिथं राहतात तिथं राहणं हा सत्संग आहे, ही गोष्ट प्राथमिक आहे, ती कळते. संत जिथं राहतात तिथं राहावं म्हणजे सत्संग होतो, हा आपला व्यवहारातला पण अनुभव आहे. तर हे एवढे संत आपल्या इथे बसले तर त्यामुळे आपण सत्संगामध्ये आहोत, ही गोष्ट खरीच आहे. पण ते खरे कुठे राहतात तर ते जे सांगतात त्यात ते राहतात. महाराजांनी सावध केलेले आहे. किती राहाल शेवटी, त्या ठिकाणी किती राहाल, शेवटी गोंधळात झालं तरी किती वेळ राहील मनुष्य. शेवटी त्याच्या ते 3 दिवस झाले की म्हणतीलच ना त्याला, बुवा झालं 3 दिवस किंवा काय झालं 1 दिवस, काय त्याची मर्यादा असेल ती म्हणतीलच ना शेवटी. म्हणून त्यांनी सांगून तेव्हाच ठेवलेलं आहे सांगून. आणि हे सगळ्या संतांचं म्हणणं या बाबतीत एक आहे बरं का. हे असं सांगायचे, गुरुला चिकटून राहू नका. इथे बाबा महाराज बसले, बाबा महाराज म्हणायचे नाही, गुरुला चिकटून राहू नये, त्यांनी दिलेल्या मंत्राला चिकटून राहावं. आता ह्याने किती उद्धार होईल, साधीची गोष्ट, एक वाक्य आहे. तेच महाराज म्हणायचे या भाषेमध्ये की ते जिथं राहतात तिथं राहणं हा सत्संग आहे, पण ते जे सांगतात त्यात ते राहतात. म्हणूनच आज महाराज आहेत, आज स्वामी आहेत, हे सगळे आहेत. याला कारण काय आहे की ते जे सांगितले त्यात ते आहेत. तेव्हा ते जे सांगतात त्यात ते राहतात. आपण त्यात राहावं म्हणजे खरा सत्संग होतो. तर असा खरा सत्संग आपल्याला मिळाला पाहिजे. त्या तो अतूट आहे, कधीही न तुटणार आहे, कधीही न भंग पावणार आहे आणि कितीही टिकवता येण्यासारखं आहे. जिथपर्यंत माझा श्वास तिथपर्यंत हे आहे, चालतो आहे, तोपर्यंत मला हा टिकवता येईल. एक आणि आता शेवटचे भाऊ फक्त मधले आता वेळेच्या अभावी मी काय सांगत नाही, त्याला सगळं पाठ आहे, माहिती आहे, फक्त उजळणी केली एवढंच. तर काय असतं, सगळ्यात महाराजांनी जर काय करून दाखवलं असेल इथे, राघवाचे ध्यानं किंवा शरणागता सता, आता 1-2च पदं त्यांची जी भावाची फार पदं आहेत ती मुद्दाम आत्ता म्हटली होती एवढ्यासाठी की जरी जगी मीच एक पापी जन्म आलो. म्हणजे स्वतःचे म्हणजे विनोबाचं या बाबतीत म्हणायचे की हे प्रमाण लक्षात ठेवा, अवगुण मोठा करून बघावा, अवगुण आपला मोठा करून बघावा, आधी गुणावगुणाची जाण असावी. हे मी गृहीत धरलं आहे, त्याची गृहीत धरून चालतो. आता मी जर एकदम जर हे सद्गुणीच ठरलो तर प्रश्न म्हटला, विनोबाई नाही महाराज आहे ते काहीच नाही. पण पहिल्यांदा ते लक्षात घेऊ. तर ते म्हणाले मला जर गुणदोष दिसत असतील तर माझ्यातले दोष हे मोठ्या प्रमाणाने पाहावेत, गुण असतील तर लहान करून पाहावेत. स्केलमध्ये जसं लिहिलेलं असतं नकाशामध्ये तसं आहे ते स्केलप्रमाणे आहे. तर ते याचं स्केल आपण मोठं धरून पाहावं, त्याचं स्केल छोटं धरून पाहावं. म्हणजे गुणांच्या अहंकाराचा प्रश्न येत नाही आणि दोषांचे दूर करण्याकडे लक्ष जास्त राहतं. तेच गुणांचा अहंकार झाला आणि दोषाकडे दुर्लक्ष झालं तर दुसऱ्याच्या दोषाकडे जास्त लक्ष जास्त जातं आणि त्यात स्वतःचं नुकसान बनतं. तर हे करू नये यासाठी हे प्रमाण सांगितलंय. तसं महाराजांना सगळ्यात जर या सगळ्या ह्याच्यात जगी बीच एक पापी जन्म आलो हे महाराजांचे वचन आहे. तर ह्याच्यात त्यांनी विचार केला असेल, कुठेतरी एक स्मरण क्षणभर गेलं असेल तर त्यांना वाटलं की पाप झालं. कारण विस्मरण ते पाप, स्मरण ते पुण्य. निंबर्गे महाराजांच्याकडे गेलं तरी सिद्धांत तोच, तर विस्मरण ते पाप. ह्याच भाषेमध्ये त्यांनी हे म्हटलंय. तर त्यांनी त्याला तेवढं महत्त्व देऊन त्यांनी काय आणायचा प्रयत्न केला अंगी, तर फक्त रामाचं दास्यत्व आणायचा प्रयत्न केला. तर खरं सांगायचं तर देवाचं दास्यत्व अंगी येणं यासारखं मोठे पण नाही खरं सांगायचं तर. पण ते जमत नाही, तर ते जमावं असं त्यांचं म्हणणं असायचं. तर ह्यासाठी त्यांनी जे टप्पे सांगितले त्यातले 2 टप्पे फक्त मला नेहमी उपयोगी पडणारे वाटले आणि ते अगदी व्यवहाराशी आणि आपल्या मनाच्या ठेवणीशी निगडीत आहेत. काय असतं की रामाचं दास्यत्व म्हणजे काय, काय हात जोडला म्हणजे दास्यत्व झालं, साष्टांग नमस्कार राहिला म्हणजे दास्यत्व झालं, का खेपा घातल्या म्हणजे तिथे दास्यत्व झालं, का काय राहिलं म्हणजे दास्यत्व झालं. तो दास्यत्व ही कल्पना आपल्याला स्पष्ट असावी. त्यांचं म्हणणं असं
की सर्व काही माझ्या आयुष्यात जे जे येतं ते सर्व काही त्यांच्यापासून येतं आणि ते त्यांचं आहे, ही ज्याची दृढ श्रद्धा आहे त्याला दास्यत्व आलेलं आहे. जे जे माझ्या आयुष्यात येतं आहे ते त्यांचं आहे आणि ते त्यांच्यापासून आलेलं आहे, असं ज्याची दृढ श्रद्धा आहे ते. आणि हे करताना सांभाळायचं परत दोन गोष्टी सांगितल्या. एक, देहाने जमेल तेवढी सेवा करीत असावं आणि मनानं अनन्य राहावं. अशा दोन गोष्टी सांगितल्या. देहाने सेवा करीत राहावं, मनानं अनन्य राहावं, म्हणजे ते जर हे जे आपल्याला वाटतंय ते ठामपणे होईल. आता यात आणखीन एकच वाक्य त्यांनी आणखी केलेलं आहे, ते सगळ्यात सार आहे की मी कसं राहावं हे रामाने ठरवावं. असं जर आपल्याला ठामपणे वाटत असेल तर आपण रामाचे दास आहात. मी कसं राहावं हे रामाने ठरवावं. असे मी कसं राहावं हे माझं ठरवण्यासाठी आयुष्यभर धडपड चाललेली, तसं नाही आहे, त्याच्याबरोबर विरोधात आहे. मी कसं राहावं हे रामाने ठरवावं, त्याला रामाचं दास होता येईल. तेव्हा खरं दास कोणाला होता येईल? मी कसं राहावं ते रामाने ठरवावं हे ज्याला ठामपणे वाटलं तर हे जमेल. आणि असं दास्यत्व ज्याच्या अंगी येईल, महाराजांनी त्याच्यावर सर्टिफिकेट देऊन ठेवलं शेवटचं, हे दास्यत्व जर आलं तर मी माझा मालक होईन असं सांगते. हे दास्यत्व आलं तर मी माझा मालक होईन. आणि हे जे दास्यत्व आहे तर ह्या दासाची म्हणजे कोणत्याही, हे रामदासच शेवटी सगळीकडे हे असं दास्यत्व आहेच. आपापल्या यांचं उपास्य दैवतांचं किंवा काय तुमचं दास्यत्वच त्यांनी केलं आहे. तर दासाची जी खरी शक्ती आहे, दासाच्या अंगी स्वशक्ती असते. दास पण ही गोष्ट सोपी नाही. आत्ता सांगितलं असं, मला मी कसं राहावं हे त्यांनी ठरवावं, मी आजारी राहावं हे त्यांनी ठरवावं, तर मी आजारी राहील, त्यात आनंद आहे. कारण का ते त्यांनी ठेवलेलं आहे मला, तसं ते मला फिरतं ठेवलेलं आहे, ते त्यांनी ठेवलेलं आहे. असं प्रत्येक ठिकाणी लावलं की लक्षात येतं की ते त्यांनी मी कसं राहावं हे त्यांनी ठरवावं. मी प्रमोट होऊ नये हे त्यांनी ठरवलेलं आहे, म्हणून मी प्रमोट नाही झालो. मी प्रमोट झालो, उच्च पदावर गेलो, अगदी डायरेक्टर झालो. का झालो? त्यांनी मला तसं राहावं असं ठरवले म्हणून मी झालो. म्हणजे तिथेही आनंद आहे, इथेही आनंद आहे, मध्ये कुठे राहायला तिथेही आनंद आहे, बाहेर पडला तरी आनंद आहे, घरात राहायला तरी आनंद आहे. आनंदाला बाद नाही, कारण मी कसं राहावं हे त्यांनी ठरवावं असं ज्याचं ठाम झालेलं आहे त्याला अंगी दास्यत्व आलेलं आहे. तर हे यायला एक अत्यंत मोठी शक्ती आहे दासाच्याकडे. म्हणून रामदासांचे फोटो लावून आज उपासना करावी लागते, महाराजांचं करून करावी लागते, हे सगळ्यांचे लावावे लागतात. आणि त्यांच्यासमोर हे दास्यत्व आहे. त्यांच्या अंगी त्यांची एक शक्ती आहे. दास्यत्व करायला एक मोठी शक्ती लागते, मालकी करायला एक शक्ती लागते, असं आपल्याला व्यवहाराने माहिती आहे. पण परमार्थामध्ये दास्यत्व करायला शक्ती लागते. ते काय आहे ते आपल्याला कल्पना दिलेलीच आहे. तेव्हा ती जी शक्ती लागते ती दास्यत्वात असते. त्यांचं जे त्यांनी ज्याचं दास्यत्व पत्करलं, ते परमेश्वराचं म्हणा, देवाचं म्हणा, रामाचं म्हणा, महाराजांचं म्हणा, कसं असेल ते, तर हे जी दासाची खरी शक्ती आहे ती त्याचं जे अनन्य दास्यत्व आहे त्याच्यात आहे. अनन्य ठामपणा आहे ह्याबद्दलचा की त्यांनी मला हे असं ठेवलेलं आहे ह्यात, तर तो जो आहे त्यात त्याची शक्ती आहे आणि ती अपराजित असते. खरा दास कधीच पराजित होत नाही. त्यामुळे ते कधीच पराजित या अर्थाने झाले नाहीत. म्हणजे प्रपंचातला शब्द आहे म्हणून तसा वापरायचा. आणि आपल्या भाषेमध्ये अपराजित याचा अर्थ कधीही दुःखी नाही. म्हणजे पराजित म्हणजे सदैव आनंदी, सदैव आनंदात राहू शकतो, सदैव समाधानात आहेत असं त्यांचं होऊ शकतं. तेव्हा त्या अर्थाने येणारं दास्यत्व आपल्या अंगी यावं आणि त्याचा उपाय आपलं मन त्यांच्या ठिकाणी राहावं. त्याचा उपाय नाम, म्हणून नाम घ्यावं. एवढं लक्षात ठेवलं की आपलं सार झालं, विषय झाला. पण नाही आजचं स्मरण होतं करायचं म्हणून या जाणीवेबद्दल बोललो. ती जाणीव आणि कृती हे खरेदी करण्याचे दिवस, तो आजचा दिवस या निमित्ताने त्यांच्या कृपेने पार पडला. त्यांचा अभंग शेवटी म्हणूया आणि थांबूया. त्यानंतर मी थोडा वेळ वरत बसणार आहे जपाला. आणि खाली मला वाटतं दूध काय देण्याची, प्रसाद काय देण्याची व्यवस्था नाही. खाली दुग्धपानाची व्यवस्था आहे, प्रसाद म्हणून तेवढी घ्यावी आपण अशी विनंती आहे. $283 पद 135. अखंड रघुवीर स्मरण राहो, अखंड रघुवीर स्मरण राहो. माझे चित्त सदा खरा पायी स्थिर, माझे चित्त सदा खरा पायी स्थिर.
अखंड रघुवीर स्मरण राहो, अखंड रघुवीर स्मरण राहो. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. नामस्मरण हेची चित्ताचे जीवन, नामस्मरण हेची चित्ताचे जीवन. एवढी मज खूण सांगा स्वामी, एवढी मज खूण सांगा स्वामी. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. तुम्हा विण कोणा शरणात जाऊ, तुम्हा विण कोणा शरणात जाऊ. माझे माय बापा दीनानाथ, माझे माय बापा दीनानाथ. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. दीनदास म्हणे आता प्राण माझा दाय, दीनदास म्हणे आता प्राण माझा दाय. करी माझी सोय राम नामी, करी माझी सोय राम नामी. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. अखंड रघुवीर स्मरण राहो, अखंड रघुवीर स्मरण राहो. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. करा पायी स्थिर, करा पायी स्थिर. जानकी स्मरण जय जय राम. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय.